जयाच्या दारी सोन्याचा पिंपळ, रेड्यामुखी वेद बोलविला, चांगदेवासाठी चालविली भिंती. बस एवढा परिचय ज्ञानेश्वरांचा पुरेसा आहे. यापेक्षा अजून दुसरं कुठलं प्रमाण देण्याची काही गरज नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एकही शिष्य नव्हता. सध्या आपण बघतो शिष्यांचं एवढं पेव फुटलेलं आहे. हा गुरु आणि शिष्यांची लाईनच्या लाईन. जेवढी शिष्यांची गर्दी, जेवढी प्रवचनाला गर्दी, तेवढा तो गुरु मोठा. मग अगदी तो गुरु केसापासून पायाच्या नखापर्यंत इतकी सुगंधी तेल वापरून त्याचं मालिश केलं जातं, त्याचा आदर केला जातो. त्याची कपडे अमकं तमकं सगळ्या गोष्टी अगदी टकाटक असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु सांगतो एखादा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, कांदा लसूण मीठ खाऊ नका. आता हे सगळं निसर्गानंच निर्माण केलेलं आहे, निसर्गाची देणगी आहे. मग ते आपण का खायचं नाही? म्हणजे हे परमेश्वरापेक्षा मोठे नाही. याचा अर्थ ते आपल्या मेंदूवरती ताबा मिळवतात. अमुक एक पदार्थ वर्ज करायचा आणि आपला मेंदू कॅप्चर करायचा. मेंदू कॅप्चर होतो, अंतःकरण कॅप्चर करता येत नाही. आणि मग काही दिवस जातात, 15-20 वर्षानंतर एखाद्या गुरुला, ज्यानं आपल्याला कॅप्चर केलेलं असतं, त्याला अटक होते किंवा तो जातो. तो असा आहे तसा आहे हे दुनियेला कळतं. ठीक आहे, मग आपण तेवढ्यापुरतं गप्प बसायचं का? तर गप्प बसावंच लागतं. फक्त नुकसान आपलं काय झालेलं असतं. आयुष्यातली 15 वर्ष आपली पूर्ण वाया गेलेली असतात. जीवन व्यर्थ ठरलेलं असतं. खूप त्रास होतो मग आपल्याला विश्वासघात झालेल्याचा. विश्वासघात हा फक्त नात्यामध्ये होतो असं नाही, तर गुरु शिष्य हे जिथं अज्ञान आहे, जिथं मोठेपणाची हाव आहे, ज्यांना मोठं व्हायचंय, त्या ठिकाणी असे अपेक्षाभंग होतात लोकांचे. आणि मग काही का नाही राहताव. ज्ञानेश्वरांचं, तुकोबारायांचं असं नव्हतं बरं का. ज्ञानेश्वरांचा एकही शिष्य नाही. ज्ञानेश्वरांना त्यांच्या जातीतनं बहिष्कृत यायचंच नाही असं केलं होतं. खूप त्रास दिला त्यांना. त्या गावाचं नाव आहे, सांगा, आळंदी. आज काय होतं त्या गावामध्ये? रोज ज्ञानेश्वरांचं पारायण होते, आरती होते, लाखो करोडो लोक तिथं येत आहेत न बोलवता. हा सत्याचा विजय आहे. 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला. अजून 750 वर्षानंतर जैसे थेच राहणार आहे. यामध्ये बदल होणार नाही. तुका आकाशा एवढा, वेळ लागले का म्हणायला तुका आकाशा एवढा. तुकारामांची सुद्धा इतका त्रास दिला, भयंकर त्रास दिला. अगदी भंडारा डोंगरावरती तुकोबाराया निघून गेले. त्यांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. गाथा बुडवली होती, पण गाथेला बुडायचं नव्हतं. गाथा आपल्यासाठी तरलेली आहे, तुकोबारायांच्यासाठी नाही. तुकोबारायांनी ती लिहिलेली होती, पण तिला आपल्यापर्यंत पोहोचायचं होतं. आणि का दैवी शक्तीनं ती गाथा पाण्यावरती तरंगते. त्याच तुकोबारायांच्या देहू गावामध्ये बीज उत्सव होतो. त्यांचे अभंग जसेच्या तसे रोज म्हणले जातात. आपण सुद्धा तेच संप्रदायामध्ये म्हणतो. तुसभर सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो तुसभर सुद्धा यातलं काहीही कमी झालेलं नाही. जसंच्या तसं आहे. हे याला म्हणायचं सत्याचा विजय. म्हणून जिथं सत्य आहे तिथं डोकावा. वेळ वाया जाणार नाही, पश्चाताप करायची गरज पडणार नाही. आणि रस्ता चुकलो म्हणून ओरडत राहायची गरज पडणार नाही.
रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा. हॅव अ गुड डे. थँक्यू.